मला ही कामणी पटली. काय ती माझ्यासोबत दुसऱ्या हात पकडून घेऊन चालली ती. मला बोंबा मारत ठेवलं. अरे देवा, हे स्त्रियांचं चरित्र ओळखणं खूप अवघड आहे बाबा, खूप अवघड. कोणीतरी वसुली मागण्याकरता. अरे विनोदराव, तू किती किती लोकांकडे 500-500 रुपये घेतले, आता पुन्हा कुणाला तू किती कर्ज केलं? एक काम तुम्ही लागतो. कुठे गेले? इकडे या, इकडे या. काय नाव तुमचं? विनोद आग लावे राव. कोण? वामनराव का? या 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 या. तुम्ही मला हाक मारली? नाही हो, तुम्हाला नाही मारली, वाऱ्याला मारली. काय हो वामनराव, माझं एवढं सुंदर नाव आहे, विनोद आग लावे. नाही तुम्ही राव करायला मध्ये. बरं राव नाही पाहिजे का? राव कापून टाका, आग लावे ठेवा. आग लावे कशाला ठेवता? आग कापून टाका, लावे ठेवा. लावे कशाला ठेवता? लावे तर पहिले कापा, मग आगी बांधा, मग रावणा करा. हो मायचे, ह्या चाळीत आल्यापासून या चाळीतले लोक तुमच्या काय परेशान आहे, आणि एक दिवस चाळीतले लोक मोर्चा घेऊन तुमच्या मेवण्याकडे तेव्हा कळेल. बाबारावजी, आम्ही तर आमच्याच घरी राहतो ना. हे घर तुमचं नाही, तुमच्या बहिणीचं आहे. म्हणजे तुमचं नाही ना, माझ्या बहिणीचं घर आहे. माझ्या बहिणीच्या घरी मी काय करेन? तुम्हाला काय करा? माझ्यासारखं कोणाला भगवद्गीतेत अशा माणसाला, भगवद्गीतेत अशा माणसाला स्थित प्रज्ञ म्हणतात. भगवद्गीतेत अशा माणसाला स्थित. हो, तुमचं शॉर्ट ऑफ एज्युकेशन तुम्हाला म्हणताय ना, तुम्ही कशाला म्हणता? तुम्ही माझं एज्युकेशन नाही झालं तरी शिक्षण पूर्ण झालंय बापू. माझे पैसे कधी देतात तेवढं बोल बापू. कामात कामात लक्षातच नाही आलं बघा की मी तुमच्याकडे पैसे घेते. आता चांगलं लक्षात आहे, म्हणू नको मला. ज्यांचे पैसे जातात त्यांना किती दुःख होते याची कल्पना आहे. कल्पना ते कल्पना की शिल्पना सेठी नाही पाहिजे, माझे पैसे पाहिजे बापू. द्यायचेच आहे. तुमच्याकडनं घेतले म्हणजे तुम्हाला द्यायला नको का? अरे पण कधी देणार आहे एवढं बोला ना. कधी देणार आहे? हा, माझा पगार झाला की तुमचे पैसे भेटले. पगार? अरे पगार कधी होणार आहे? आता नोकरी लागली म्हणजे पगार होईल असता. हो वामनरावजी, तुम्ही कसला विचार करता? नाही नाही, तुम्हाला नोकरी कधी लागणार, पगार कधी होणार, माझे पैसे कधी भेटणार आहे? हो, तेच कळते. तेच कळते. हा बोला. आता नोकरी केव्हा लागणार मला वाटत कळतच नाही. आता मला सांगा, लग्नाला आलेल्या मुलीच्या बापाला, लग्नाला आलेल्या मुलीच्या बापाला आपल्या मुलीचं लग्न कधी होणार आहे हे सांगता येते का लग्नाच्या आधी? नाही. आता नोकरी केव्हा लागणार आहे हे मला माहिती आहे. मला बनवू नको गोष्टी. त्या निलेशचा मित्र म्हणून मी तुला 500 रुपये दिले. कमाल बाबूराज, अहो आपल्यासारख्या साधारण माणसाला आजकाल नोकरी भेटणं फार अवघड झालंय. आताच का तो नाही खाण्यावरचा कळा. आणि एक सांगून ठेवतो, 8 दिवसाच्या आत माझे पैसे नाही दिले ना तर तुमच्या मेवण्याला सांगेल. तो तुमचा मेव नाही, तुमच्या नावाची गराणी करतो. याच्यासाठी तुझ्याजवळ बोलण्याची सोय नाही म्हणून. माझ्यापाशी बोलण्याची सोय नाही म्हणून मग ऐकण्याचे कष्ट मला कशाला करता? चला ना बरी बघायचं. मला तसंच करा, देणं लागतो माझं तो. असं का? म्हणजे तुमचं देणं घेणं लागतं म्हणून तुम्ही मला एवढं ऐकवता का? ठीक आहे, आजपासून तुमचं देणं घेणं संपलं. म्हणजे अरे वा, म्हणजे अरे एखाद्याचं बोलणं ऐकून घेणाऱ्याला याला एक किंमत असते का नसते? बापरे, किती किमतीचा माणूस आहे, खूप द्या. याच बोलण्यामध्ये आपल्या काकाचं घर सोडलो. तुम्ही साधे पैसे सोडत नाही, त्याचे काही व्यवहार आहे का तुमचा? मला व्यवहार शिकवतोस, कार्य तुझ्या वांग्याची. माझे पैसे कधी देतो रे? अरे तुरे बोलायचं नाही. अरे तुरे बोलायचं नाही. काय रे बाबा? अहो जावं म्हणे. प्रतिष्ठित माणसाला अहो जावं म्हणायचं. प्रतिष्ठित माणसाला अहो जावं म्हणायचं. अहो जावं जसं काय माझा नवरा लागला. या नवं, जेव्हा नवं, बसा नवं, कुठे नवं. एक लक्षात घे, माझे 3 दिवसात जर पैसे नाही दिले ना तर लक्षात ठेव. हो वामनरावजी, तुमच्या शब्दाला जागा. तुम्ही थोड्या वेळपूर्वी काय बोलत होते की 8 दिवसाच्या आतमध्ये पैसे नाही दिले. अरे 8 दिवस कॅन्सल. 3 दिवसात माझे पैसे नाही दिले ना तर तुझ्या नावाची सुपारी देईल. सुपारी घ्या. तुम्हाला कच्ची सुपारी पाहिजे. माझ्याकडे भरपूर झाली. अरे ती सुपारी नाही, सुपारी म्हणजे गुंड करीन, गुंड. काय वामनरावजी, माझ्याकडे पाण्याचे भरपूर गुंड आहेत. गुंड नाही रे, गुंड आणि गुंडा. गुंडा? गुंडा? वामनरावजी, तुमच्या घरी
लग्नाला मुलगी आहे तुझ्या हुंडा नको. गुंडा म्हणजे मारेकरी आणि मारेकरी आणि तुझ्याला मारेल आणि माझे पैसे वसूल करेल. काय बाबूराजी काय या बस काय घाटाचा व्यवहार करता तुम्ही? म्हणजे आता पैसे वसूल करण्याकरता तुम्ही गुंडांना आणि हे गुंड का फुकट येणार नाही? ठीक आहे, तुम्ही गुंडाला इथे बोलवले, तो गुंड मला जास्तीत जास्त काय करतील म्हणजे जास्तीत जास्त मला मारतील. मग पण माझ्याकडे पैसे वसूल करणार का? काय बरं? नाही, कारण माझ्यापाशी पैसे खिशाचा दिसून राहिला. पण मी सांगतो, मी तुझ्याकडून पैसे वसूल करेन. काय मला सांग काय तुम्ही गुंडाला किती रुपये देणार? 500 रुपये. काम करा, त्याच्यापेक्षा 200 रुपये मला द्या. हो द्या तो, मग सांगतो ना. ठीक आहे. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 40, 100. म्हणजे 100 रुपये. 100 रुपये. एक काम करा, 100ची चिल्लर द्या. झाले 200 बरोबर. मी काय एवढा काढव आहे का? नाही, कोणी म्हटलं? दुबईचा माणूस, दुबईचा. तुम्ही गुंडांना किती रुपये देणार? 500 रुपये. मी तुमच्याकडे किती रुपये घेतले? 200 रुपये. म्हणजे तुमचे किती रुपये वाचले? नफ्याचा व्यवहार केला जातो. वा वा विनोदराव, तुमचं व्यवहारिक ज्ञान तर एकदम मस्त आहे. वा वा, मानवला गेलो. वा वा वा. म्हणजे मी गुंडांना देणार होतो 500 रुपये, 200 यांनी घेतले, म्हणजे 300 वाचले. हा क्या बात आहे. वा वा, मानवला गेलो. वा वा, येतो मी. वा विनोदराव, काही होतं. आधीचे 500 आणि हे 200 म्हणजे 700. हे फळवे मला काय गाणं समजत का रे? माझे पैसे आण लवकर माझ्याकडे. आता तुझ्या मेवण्याकडे जातो आणि माझे पैसे वसूल करतो. समजलं? मला एक टेस्ट मारायचं होतं. काय? मी माझ्या मेवणी आता दुकानावर गेले. हो काय? मी त्यांच्याचकडे पैसे वसूल करा. अरे तुझा मेवना दुकानावर गेला असेल ना, दुकानाच्या आत असेल. तुझा मेवना नाही भेटला तुझ्या आईकडून करे, तुझी आई नाही भेटली तुझ्या बापाकडून करे, तुझा बाप नाही भेटला तुझ्या आजीकडून करे. हो बाबूरावजी, माझी आजी तर वरती गेली. हो का? तुझी आजी वर गेली आहे ना, तर माझा आजाई ठाट म्हणून बसला, तो वसूल करेल. येतो मी. अरे यार, सांगा दुबईला जाण्याचा 200 रुपये ते गेले. आता काय करू? ते वामनराव कशासाठी आले होते? तुझी बाबा काय एक कारस्थानं चाललेली असतात ना, तेच कळत नाही. अगं कारस्थाने कसली? माझी कामं एकदम सरळ असतात. सरळ? दुसऱ्यांची काळा कापणारी? तुझे भेटीशी बोलणारी. वामनरावांना खोटं सांगून तू पैसे घेतलेस? अगं नाही, तर माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांना त्याच्याकडून सरळ सांगतोस हे? मग अगं ताई, एक तर मी पुण्य मी कधी करत नाही आणि पाप मी कधी लपवत नाही, म्हणून लोक मला बेशरम म्हणतात. म्हणजे सदा सुखी. आणि ताई, हा जर गंज जर विकला तर कमीत कमी 30 रुपये तरी भेटेल. थोडी तरी लाज बाळा. तुझ्या अशा वागण्यामुळे याचं किती ऐकून घ्यावं. सॉरी चिडू नको. तू एक काम कर, तू मस्त की दूध आणलंय ना, तर मस्त की चहा कर. माझा गळा फार सुकून गेलाय. चहा ना करते ना चहा. मामाजी येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी हे दूध आणलंय. चांगला दिवसातून 4 वेळा चहा लागतो ठोसाला. तुझी एक भर असते. कॉफी कर. अरे वा, सासऱ्याचे बर्दाश्त ठेव. आणि भाऊ का चीज आहे? बरं झालं मी तुझा सच्चा भाऊ आहे, सावत्र नाही. अरे यार, दुबई माय दुबई या. केल्याशिवाय राहणार नाही. खूप झालंय. भाऊजी पाणी घ्या. भाऊजी पाणी घ्या. माझ्या डोक्यावर. भाऊजी तुम्ही खरं सांगता? तुला खरं वाटतं ना? वाटतं ना तुला खरं? मग होत ना रे. जीजा जो बोलेगा वही साला करेगा, नाही का भाऊजी? मी तुमचा आज्ञाकारी नाही का? एवढा आज्ञाकारी आहेस का रे तू? एवढा आज्ञाकारी आहे? तुला पाणी होत म्हटलं तर पाणी होतला. आता तुला विष आण म्हटलं तर काय करशील रे तू? थांबा, मी आता दुकानात घेऊन जर विष आणलं आणि विष तो मी मेलो तर विधवा कोण होईल रे? कोण होईल? बहीण विधवा होईल. जेव्हा तेव्हा त्याला वा, चांगला आहे तुमचं. साला एक टाकते आणि दुसरी पुसते. आता मला इथे राहायचं नाही. मी बरार माझी दुबई बरी. ओके भाऊजी, बाय, गुड नाईट. जाऊ दे ना भाऊजी. तुमच्याकडे 500 रुपये
विनोद काय केलं त्याने? अरे भूताला झपाटलंय त्याला. काय केलं त्यानं? काय केलं त्यानं? आगलावे आडनाव आहे ना त्याचं. आग लावे आडनावाप्रमाणे आग लावून टाकली माझ्या संसाराला. तू त्याला तुझ्या गावाकडेच पाठवून दे. केलं काय त्यानं? आमच्या गावी जाऊन भानगड केली आहे त्यानं. केलं काय त्यानं? तो तुझा भाऊ साला वाटेल ते करेल. वेळ पडला ना माझ्या बापाला गहाण टाकेल आणि मला देखील व्याजाने देऊन टाकेल. त्याच्या वाईटावर माझा भाऊ आहे ना सध्या त्या बिचाराचं ग्रह कोण बिचारा? अगं बिचारा तो नाही, बिचारा मी आहे. त्याला एकतर मला लंगलंग करून सोडलं आणि तू त्याला बिचारा म्हणते. अगं माझी बायको बिचारा तो नाही आहे ग, मी आहे. मी तो नुसता ग्रह आहे. ग्रह माझ्या पाठीशी लागलेला शनी ग्रह. अरे एकदाचा शनी ग्रह उपद्रव केल्यावर शांत केल्यावर उपद्रव तरी देत नाही, पण हा मात्र उपद्रव देऊन मला पूर्ण शांत करण्याच्या मार्गावर आहे. ही साडी आहे ना तुझी? ही साडी माझ्या भावाने आली दुबईहून. दुबईहून? बापाला तरी दुबई पाहिले का कधी? करायचं नाही. दुकानदार भेटला होता पूजासाठी सेंटर मध्ये. काय म्हणाला? अरे काय म्हणाला नाही, चक्क काल ठरली माझी. कशामुळं? उधाऱ्या करून ठेवल्या ना तुझ्या भावानं माझ्या नावावर. साला अख्खी दुकानदारी बसवून टाकली रे बाप. आता दुसऱ्याकडे जाऊन नोकरी करायची पाळी आली आहे माझ्यावर. तुम्ही माझ्या भावाला नाव ठेवता? सरळ सांगा ना, सरळ सांगा तुमच्या डोळ्यात गुप्त म्हणून. आई वडील नाहीत म्हणून त्यांना कशाला इथे पडून राहिला असता? पण तुम्हाला इतके दिवस नको होता ना, कशाला सांभाळ इतके दिवस? चांगला त्याला या चमटीचा भाग झाला. या चमटीचा भाग खात गेला, कुत्र्यासारखा गावात फिरत गेला. अगं ये चमटी याच्यासाठी चालला त्याला की खात जाईल भाग आणि माझ्या दुकानदारीत मला साथ देईल म्हणून चालला. मला काहीचा फुकाचा डोकर हवा होता. भावा बहिणीचं फूट करायची. बरं तुम्हाला ते किराणा दुकान नाही ना चालवताय, म्हणून काय नव्हते तुमचं किराणा बंद करतो ना. किराणा दुकान बंद करतो. मग तुला आणि तुझ्या त्या भावाला पोसू कशाच्या भरोशावर? गावात जाऊन भीक मागू, अल्लाह के नाम पर दे दे बाबा म्हणून. चिल्लर नाही पुढे जा. आपण एक काम करू, गावाकडे जाऊ आणि शेती करूया. गावाकडे जाऊन शेती करू म्हणजे त्या शेतीतील चिखलामध्ये एवढे चांगले कपडे मिळवून टाकू म्हणतात. अरे मला नाही जमायचं. कारण मी तुम्हाला माझ्या सोन्याच्या बांगड्या दिल्या त्या. सोन्याकडून साफ करून आणायला आणल्या. हो साफच करून टाक. कुठे? अरे विकल्या सोनाराला. काय? माझ्या सोन्याच्या बांगड्या विकल्या? आता मी काय करू? सासूबाई विचारल्यावर काय सांगू पोरे? सोन्याच्या बांगड्या कुठे? काय सांगू मी? खुशी नाही झाली मला तुझ्या बांगड्या विकताना. अरे आजपर्यंत दुकानासाठी झालेलं कर्ज फेडायचं कुणी? कुणी फेडायचं? साला हरिश्चंद्रासारखा जरी माझा लिलाव केला ना, एक दोन देखील माझी खरेदी करणार नाही. बरं आतापर्यंत जो किराणा माल विकला त्याचे पैसे कुठे आहेत? रे वा रे वा, उलट मलाच विचारतात पैसे कुठे आहेत म्हणून. अरे काही पैसे घर खर्चात गेले, बाकीचे जे पैसे उरले होते ना तुझ्या भावानं माझ्या नावावर या गावाच्या उधाऱ्या करून ठेवल्या होत्या ना त्यांचे देऊन टाकले. आता दुकानात शिल्लक उरली आहे एक भली मोठी रिकामी डबकी. आता त्या दुकान मालकाचा किराया बाकी होता म्हणून ती डबकी देखील त्या दुकान मालकानं ठेवली. आता घेऊन जा घे माल. मला विचारलं घर कर्ज कसा भागवणार? जाणं आपल्या भावाला विचार ना. सगळ्या भानगडी करतोय तो आणि तू मला विचारतोय घर कर्ज कसा चालवणार? अरे साऱ्या गोष्टी आपल्या भावाला विचारतेस ना, मग हे त्याला जाऊन विचार ना. तो येतो तो तुझ्या भावाच्या नावानं शिव्या देतोय आणि तू मात्र त्याची बाजू घेऊन राहते. आता तुम्हाला म्हणाला कुत्ते. साल्याची एवढी हिंमत मला कुठे राहणार तो? तू एक काम कर, बाजूला जाऊन उभी राहा. जागा हल्ली तरी चालेल पण तू नाही हल्ली पाहिजेस. इसको बोला रे चूहे. हाँ आओ क्या रे बताओ क्या रखते देखो.
कशासाठी गेलो होतो? पागल आहेस का? साला मला कुत्ते म्हणाला, त्या माळ्याला तावात गेलो, साला काळा अंधार, साला हल्यासारखा दिसला. ते दिली साल्याला 32 वर्षावर मारल्या 5-6 फाईट एक बसली भोंगाला. आता तू घाबरायचं नाही, मी एकदम टाईट आहे. माझ्या डोळ्यासमोर आला ना छिपाया उसको. तो साला विनोद कुठे? त्याने हरामखोरांनी मला या रामकाला फसवलं. सोडणार नाही मी त्याला. काय तू कोणाचं? राका म्हणतात मला. राका आजच तुरुंगात सुटून आलोय. त्या साऱ्या हरामखोर विनोदमुळे मला तुरुंगाची हवा खावी लागली. सोडणार नाही साल्याला कापून टाकेल, त्याचे तुकडे करेल हराम जागाचे. सोडणार नाही साल्याला. व्यायाम करत होतो. साले कुत्ते केवळात बाहेर. क्या बोलते हैं? चाकू. ये रामपुर चाकू है. साला अभी एक को काट के ज्यादा नखरे करेगा ना हरामखोर साले तो अंदर. चिल्ला मत, अभी ज्यादा नहीं हो. साला नीचे रख. मैं नीचे बता का छुपा उसको. ऊपर का हाथ छोड़ना. बोल साला जल्दी. हे बघ, तू राकास नाही तर शाकास. हे घर आहे ना, सगळ्या माणसाचं घर आहे बाबा. चार खाली मला पोलिसांच्या स्वाधीन केला आणि मला तुरुंगाची हवा खावी लागली. आणि हे सारं घडलं ते झालं त्या हरामखोर विनोदमुळे. नाही सोडणार साल्याला कापून टाकेन, त्याला कोचडं बाहेर काढेन. सारा हरामजादा या राकाच्या मार्गात जो कोणी आडवा आहे तो त्याला हा राका कायम दावा करून टाकतो. नाही सोडणार साल्याला. खतम करून टाकेल. क्या कर रहा है? मारेगा तो. चल बता काय बताता हूं, पण मारू. तुला विनोद पाहिजे ना, मी सांगतो विनोद कुठे आहे. तो आता विनोद आत्ताच घराच्या बाहेर गेलाय. तू एक काम कर, हा चाकू असाच हातात धरून त्याच्या माग बाहेर जा. साल्याची मानगोट पकडून या चाकूला साल्याच्या कच तुकडे कर. तुला जितके तुकडे करावशे वाटते तितके तुकडे कर. आता यानंतर त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही. भाऊ काय मला तुझा भाऊ आहे म्हणून. नाहीतर एक काम कर ना, त्याचा एक मोठा फोटो लटकवून टाक तुझ्या गळ्यात. आणि साऱ्या जगदीला समजावून सांग हा भोप्या माझा भाऊ आहे म्हणून. आणि एक गोष्ट तुला निक्षून सांगतोय अनिता, तुझा भाऊ यानंतर माझ्या या घरात नाही दिसला पाहिजे. अरे कुठे जाईल माझ्या घरात नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. आणि हो, आता तुला हे ठरवायचं आहे की तुला तुझा तो भाऊ पाहिजे, तुझा हा नवरा पाहिजे. समजले?
मेरे को बॉडी दिखा रहा कर तेरी तो साला कुत्ता मेरे को बॉडी दिखा रहा साला हमदला इसे धरला भाई काय को चिल्ला रही तेरे कुत्ते भाई हाँ क्या हुआ चुप साला बोलना नहीं चालना नहीं ना अब जाता हूँ मैं लेकिन समझ रहा हूँ वो तेरे भाई को समझे ना साले को काट के रख दूंगा उसको मैं अभी जेल से छूटा हूँ फिर जेल जाऊंगा लेकिन साले को छोड़ूंगा नहीं काट के रख दूंगा साले को हरामजादे को साला हरामजादा मेरे को फंसा है ये राका को फंसा है अभी जाता हूँ अगली बार आऊंगा अगर वो नहीं मिला ना तो छम्मक छल्लो तेरे को उठा के लेके जाऊंगा समझे ना उसको सारा कुत्ता कमीना हरामजादा नहीं छोड़ूंगा शांत होतो रे आता येऊन पाय आता येऊन बघ साले या गंड्याला तुझे तुकडे तुकडे केले ना मी बी नावाचा शरद नाही त्याच्यासाठी मी लाटा खातो त्याला वाचव पण मरू दे मरते तर तुझा भाऊ आहे का तो चला आता बायकोसाठी सारा कोण काहीतरी करावंच लागेल कसं वाचवायचं विक्रांत त्याचा कॉलेजचा मित्र आहे आणि तो गरिबांनाही मदत करतो म्हणजे विक्रांतबद्दल बोलते असतो हो मी सुद्धा ऐकलंय त्यांच्या बाबतीत गरिबांना खूप मदत करतोय म्हणजे आपण असं करू का विक्रांतकडे जाऊ त्यांना विनंती करू रिक्वेस्ट करू जमते का जमून टाकू एखादा बारीक मध्ये नोकरी नाही का पण काय नाही का मार खाऊ खाऊ भूक खूप लागली स्वयंपाकात काय केलंय तुमच्या आवडीची मटन बिर्याणी केली अरे वा मटन बिर्याणी चल भको भको खाऊ ना सपो सपो